आमची माती आमची माणसं. तर मी फलटणमध्ये शेतातली सगळी कामं केली. म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगतो, ऊसाचं बेणं माहित आहे, सरी माहित आहे, ऊसाची हवारी माहित आहे, मोटरनं पाणी सोडल्यावर फुटबॉल माहित आहे, हॅलो, डिरीला दूध घातलंय, डिग्री माहित आहे, फॅट माहित आहे, हॅलो, समजलं तुम्हाला? तर मी तुमच्यापैकी मका पण माहित आहे, हॅलो, ऊसाचं काचवं पण माहित आहे, ऊसाचा कट पण माहित आहे. आता समजलं ना? नाही तर तू काय लोक म्हणणार, कोण आला, हॅलो, तर मी तुमच्यापैकीच एक आहे. मग या बिझनेस मध्ये कसं आलं, त्याचं रिझन, मी मुंबईला गेलतो जॉबसाठी. कशासाठी? घरची हालत बेकार होती. मी बघितलं की आपल्याला जर जीवन बदलायचं तर आपण सिटीकडे गेलं पाहिजे. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर मी तकरीबन 12 वर्ष पेंटिंगचं काम केलं. कशाचं? आणि मला 200 रुपये पगार होता. किती? बघा, आज मला एक शिकायला भेटलं जीवनामध्ये. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही ज्या कंडिशन मध्ये आहात, ज्या हालात मध्ये आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात, ज्या सिच्युएशन मध्ये आहे, तुम्ही भाड्याच्या घरात राहताय की स्वतःच्या घरात राहताय, तुमच्याकडे गाडी आहे की नाहीये, आर्थिक दृष्टीचं नियोजन नाहीये की पैशाची चणचण आहे, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? आता जे काय बोलले नाही ते काय बोललं? खरं सांगा, कारणीभूत कोण? आपण दुसऱ्याला नावं ठेवतो. दुसऱ्याला नावं ठेवून फायदा नाहीये. आपण अभ्यास केला पाहिजे की ह्याला कारणीभूत कोण आहे. त्या जिंदगीमध्ये आपल्याला कारणीभूत आपणच एक व्यक्ती स्वतः. हे सर ना, हॅलो, आवाज आहे ना? मग मी हा विचार केला. बघा, सिंपल सांगेन सर्वांना. तुम्ही ज्या रस्त्याने चाललाय, तुम्ही काय करता? सर एक्झाम्पल, शेती. तुम्ही काय करता? दोन्ही. हा, काय दोन्ही? नोकरी. अच्छा, नोकरी. आता ही जी नोकरी करताय तुम्ही, किती वर्ष झालं करताय? 30 वर्ष. अजून किती वर्ष काम केल्यावर 1 करोड येतील नोकरीत? नाही. कॉन्फिडन्स किती या? नाही येणार. हॅलो, येणार नाही. मग आता मला सांगा, साहेबांनी त्याच रस्त्यावर चालावं की रस्ता ऍडिशनल शोधावा? आपण रस्ता शोधत नाही म्हणून मागे. बघा, लॉजिक काय हे लहान बाळाला पण समजेल. जे तुम्ही कार्य करताय, जे तुम्ही मेहनत करताय, ते काम करून तुम्हाला स्वप्न साकार होणार आहेत का? जिंदगी बनणार आहे का? स्वतःचं घर होणार आहे का? गाडी होणार आहे का? मग आता आपण रस्ता चेंज केला पाहिजे की नाही केला पाहिजे? आणि मी विचार केला की चला आपण काहीतरी रस्ता चेंज करू. आणि मग रस्ता चेंज करत असताना जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही शोधता त्यावेळेस परमेश्वर तुमच्या जीवनात मोका घेऊन येतो की नाही येतो? आणि माझ्या जीवनामध्ये माय लाईफचा मोका आला. आणि मोका देणारे आपले ग्रेट डायमंड एक्झिक्युटिव्ह आहेत, तेही फलटणचे माननीय सन्माननीय श्री दत्तात्रय कदम साहेबांसाठी एक वेलकम करू. आणि त्यांच्याकडे मी जॉबसाठी गेलतो. ते फलटणकर, मी फलटणकर. त्यांना 35,000 पगार होता. आणि त्यांना भेटल्यानंतर मी म्हणलं, काय म्हणले, काय संजय भाई कसं काय? म्हणलं, कामधंदा बघा. बोलते, माझ्याकडे कामधंदा नाही, मी जॉब रिझाईन केलाय. काय केलाय? म्हणलं, का हो? म्हणले, अरे भागत नाही. काय नाही? हा किती हजारवाला पगारवाल्याची स्टोरी आहे. 35 वाल्याचे हे हाल आहे. तर 8-10 वाल्यानं काय केलं पाहिजे? जागा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? हॅलो, मी म्हणलं, का भागत? अरे मुलांचं शिक्षण, उद्या भवितव्य. मग म्हटलं, काय करताय? म्हणजे बिझनेस चालू केला. काय चालू केला? मी म्हटलं, भांडवल काय लावलं? बोलले, भांडवलच काय नाही लावलं. हॅलो, बोलला, असा कसा धंदा आहे? बोलले, खरीदारीवर धंदा आहे. कशावर? आता मला सांगा, जसं त्यांनी मला विचारलं तसं मी तुम्हाला प्रश्न करतो. पेस्ट वापरणारे लोक किती भेटतील भारतात? साबण वापरणारे, शॅम्पू वापरणारे, चहा पिणारे, डोक्याचं तेल वापरणारे, क्रीम वापरणारे, ह्या वस्तू आणतो कुठून? मग आजपर्यंत कितीची खरेदी केली असेल आपण? मग पैसे आले का गेले? मला सांगितलं, हे प्रोडक्ट खरेदी केले तर तुला पैसे कमवण्याचा मोका मिळणार. मला सांगा, घरात लागणाऱ्या वस्तू खरेदी करून जर धंदा चालू होत असेल, धंदा केला पाहिजे की नाही केला पाहिजे? मी म्हटलं, काय इन्व्हेस्टमेंट तर काहीच नाही, खरेदारी करायची. कितीची खरेदारी सांगितली तुम्हाला? 10,000. 10,000 दिल्यावर माल कितीचा भेटतोय? 13. नुकसान आहे का पहिलं सांगा मला. आपला माणूस घाबरतो कशाला? नाही झालं तर, लॉस झाला तर. पैसे दिले, माल मिळाला 13,000. उद्या ते दुकान बंद पडून द्या. हा, टेन्शन नाही. मला हे क्लिअर झालं. मग तुम्हाला किती लोक आणा सांगितले? 2 लोकांना आणल्यावर त्या दोघांनी खरेदी केली, त्यांना माल त्यांच्या घरी मिळाला. कमिशन किती भेटलं? 1200. त्या दोघांनी परत किती 2 आणायचे? 2. त्यांना किती येणार? आपल्याला किती येणार? मग असं इन्कम किती सांगितलं तुम्हाला? 2 लाख. डायरेक्ट 2 धाव आहे. 1200, 2400, 4800. तुम्ही डायरेक्ट 2 माणसाला
पांढरे डोळे होते काय काय लोकांना तर हर्षवायू होतो, आता कुठं ठेवू एवढा पैसा, गरिबी संपली. आणि काय लोक निगेटिव्ह अँगल ना, हे खरंच असतात का, एवढे येतात का, होणार का, आलो. जसं तुम्ही प्लॅन बघताना आता तुम्हाला 2,10,000 आठवडा, किती आवाज आहे ना, आलो. घरातले प्रोडक्ट खरेदी करून, शेतीचे प्रोडक्ट खरेदी करून तुम्ही जर बिझनेस मध्ये आला, लोकांना सांगत गेला, तुमच्यातून माल विकल्यात घेत गेला, तर त्याच्यावर कमिशन आठवड्याला किती, 2 लाख. बघा आवाज आहे ना, महिना की आठवडा, महिन्याचे किती, 8,40,000, वर्षाचे किती, 1,80,000. इमानदारीनं सांगा, आज उपवास आहे, तुमच्या मनाला पटतंय का? इमानदारीनं, खोटं बोलायचं नाही. इथं आपला परिवार आहे, महिला आहे परिवार, पटतंय का खरं सांगा मॅडम? ती लेडीज लोक नाही, इकडं नाही. मला सांगा, आपल्याच मनाला पटना तर जेजुऱ्याचा खंडेराया म्हणतोय, बाळा मी द्यायला आलोय, तू घेतच नाही, तुझं निगेटिव्ह, मला कुठले येत आहे तवा, हे शक्य आहे का तवा? हॅलो, आपण माग काय विचारानं, निगेटिव्ह विचारानं, निगेटिव्ह विचार करायच्या अगोदर जमल का, होईल का, चालेल का, काय खरंय तवा, असं लय आलं बघितलं, काय कुठं होणार आहे का, हे निगेटिव्ह थॉट्स येतात की नाही येतात? हॅलो, हे तुमच्यात नव्हते आले, माझ्यात पण आले होते. मी पेंटिंग मध्ये महिन्याला 8,000 कमवत नव्हतो आणि इथं सांगितलं होतं 2,10,000 आठवडा. आलो, मला सांगा, आठवडा 2,10 म्हणजे महिना किती, 3 वर्षाचे किती? आता 1 करोडवर झिरो किती विचारलं तर सांग, किती आहेत सांगा? कशाला विचारलं, येणार नाही मोजू कशाला? म्हणजे आपली मराठी माणसाची सोच आहे, करोड येणार नाही म्हणून आपल्याला येत नाही. माझी अशी सोच होती. मग मला ते कदम साहेबांनी लय भारी सांगितलं, मला म्हणजे हे सगळं सोड, रिकाम्या जागा जरी भरल्या, हॅलो, पेपरला 1% मार्क भेटेल की नाही? हॅलो, 1 करोडचा 1% किती होतं? 1,00,000. हॅलो, 1,00,000. वर्षात जर लाख आले तर महिना किती पडला? 8,000 रुपये. 7,000, 8,000. मग मला सांगा, काय वाईट आहे 8,000? हॅलो, आज घरात भांड्यावर भांड का वाजतंय? पैसा वाचवून सिलेंडर कितीला झाला, सात पेट्रोल कितीला झालं, रिचार्ज, मोबाईल, टीव्हीचा. मग आज माझ्याही डोक्यात आलं, यार आपण सुद्धा काहीतरी बदल केला पाहिजे. आणि मी डिसाईड केला की मला 2,10 नाही कमवायचे, पण 2,000 आठवड्याला आले पाहिजे. मग बघा, विचार केला की फॉर्म भरला, बिझनेस स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला. काय घेतला? बिझनेस. तर जीवनामध्ये संधी येते, काय येते? संधी. तर बाजूला अडचणी पण लय येते. आणि सामान्य माणसाच्या जीवनात संधी एक येते आणि अडचणी होलसेल मध्ये येतात. कशा येते त्या? आता माझ्या जीवनात संधी आले पैसे कमवायचे, अडचण काय बघा, प्रोडक्ट घ्यायला पैसे नाही. दुसरी अडचण काय? 2 व्हीलर नाही. तिसरी अडचण काय? जास्त ओळखीची लोक नाही मुंबईमध्ये. चौथी अडचण काय? मार्केटिंगचा धंदा खानदानात कोणी केला नाही. आणि हा मार्केटिंगचा धंदा दिवा लावायला गेलो की लोक फुकायचे. दिवा फुकणं म्हणजे काय खरं नाही, असलं लय बघितलंय आम्ही. भेटतात की नाही भेटतात? हॅलो, ते कदम साहेब माझ्या मागं फॉलोअप मध्ये होते. पहिल्यांदा 2दा आला फोन पैशाचं, म्हणलं आज उद्या खरेदी करू. परवा आला की म्हणलं परवा खरेदी करू, पुढच्या रविवारी करू. तिथनं पुढे मी 3 महिने फोन नाहीत उचलले. किती महिने? मी टाळाटाळ करायचो. ते कदम साहेबांना धन्यवाद देऊन त्यांनी फॉलोअप केलं. मी का मागं राहत होतो, अरे आपल्याकडे पैसेच नाहीत बिझनेस करायला, मग आपण कसं करणार? बरं, किती सांगायचे पैसे नाहीत. ते साहेब म्हणा, दहिंदर माणूस आहे, ह्याच्याकडे 10,000 नाहीत. सामान्य माणसाला इज्जत लय प्यारी असते की नसते? आलो, मलाही वाईट वाटायचं. मग शेवटी मी एवढे त्यांचे फोन यायचे ना, मी एक लक्षात घेतलं, जर पुन्हा एखादा फोन करत असेल तर ती व्यक्ती नसती, साक्षात देवाचा अवतार असतो. तुम्हाला पुन्हा मोका देतो. आणि मी 5 रुपये टक्क्यानं जिंदगी श्रीमंत व्हायचंय सर्वांना. आवाज आहे ना? डेअरिंग करावं लागेल. काय करावं लागेल? आणि संजय बाबांना डेअरिंग केलं, 5 रुपये टक्क्यानं पैसे घ्यायचे. हॅलो, काय केलं? डेअरिंग केलं, बिझनेस स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला. मी का घेतला माहितीये का? यार, मी 12 वर्ष काम केलं पेंटिंग मध्ये. किती? 12 वर्ष. आणि तुम्हाला सांगतो, बॉम्बे मध्ये लोकल ट्रेनला चढायचो मी. कशा? लोकल ट्रेनला 7 वाजता त्या रेल्वे मध्ये असंच जायचं. रेसकोर्स मध्ये कसा रेस मध्ये माणूस जातो, असं राहायला लागतं. आणि तिथं आत जायची गरज नाही, तोंडाला गेलं की पब्लिक आत घेऊन जाते. आणि तुम्हाला खरं सांगतो, ज्याला चमक बिमक भरली ना, मुरगा बिरगा मसाज बिसाज वाटतंय, त्या मुंबईमध्ये असंच लटकायचो आम्ही. हे असंच आला
तुम्हाला काय सांगू, हालत बेकार. आणि एवढी मगजमारी कशासाठी? 200 रुपये पगार असतो. आणि 12 वर्ष कशी काढली माहितीये का? हॉटेलमध्ये गेलं तर मेनू कार्ड कधी बघायचं नाही. मिसळ पाव आणा, वडापाव, मिसळ पाव. बरं, मिसळ पाव आपल्या टेबलला आलाय, बाजूच्या टेबलला तवा भाजी आली. लक्ष जातं की नाही जात? किती नाही म्हणा, जातं. माणसाचं मन चिडचिड. आपल्याला पण जेवायला पाहिजे. का जेवत नाही मग ते? मग पैसे कमवायला अडवलं कोणी? मुद्दा आहे का नाही फिरून येते? हॅलो, मला लक्षात आलं यार, पैसे का कमवत नाही आपण? आपल्या विचारामुळं. आता मी कुर्ल्यात जायचो दुकानात कपडे घ्यायला. अशा दुकानाचं नाव होतं निशांत. काय? माणूस गेला की शांत व्हायचा. 99 रुपयाला शर्ट. कितीला? आता आमची भाची इथं झाली सपना, कुर्ल्यामध्ये मी होतो तिथं. तिला माहित आहे निशांत दुकान, एकदम 99 रुपयाला शर्ट. कितीला? कसं वाटतं ऐकायला? मला शर्ट आवडायचा 700 रुपयाचा, पण मी घ्यायचो 300 रुपयाचा. कितीचा? का हो? मग पैसे कमवायला अडवलं कोणी? परत मुद्दा येतो, जीव मारून का जगायचं? का जगायचं? आता एक बाळ बाहेर होतं, बाहेर साहेब घेऊन बसले होते. त्या मुलाच्या अपेक्षा किती? बऱ्याच आपण लहान मुलाला शॉपिंगला घेऊन जातो की नाही जातो? आणि ते पोरगं म्हणतं, पप्पा मम्मी हे घ्यायचंय मला, हे घ्यायचंय. आपण त्याला असं उचलून घेतो, घेऊ चल रे, काय हो घेऊ. मला सांगा, आपला आत्मा मारतोय, त्या पोराचा आत्मा मारतोय. खरी गोष्टी खोटी गोष्ट का घेऊ शकत नाही? पैसा नाही. अडवलं कोणी? मला लक्षात यायला लागले यार, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपल्यामुळेच आपल्याला करिअर भेटा. दुकानात गेलो कधीतरी, जेंट्स लोक किती आपण नेतो वाईफला शॉपिंगला? अरे आवाजच आहे ना, काय नेतच नाही. आणि कधी चुकून नेलं माझ्यासारख्या माणसानं तर पहिलं ती साडी घ्यायला गेल्यानंतर निश्चित डिझाईन बघणार, कलर बघणार, आपण एकच लेबल बघणार. आणि जशी दिसली लेबल महाग, नाही नाही कलर चांगला नाही, डिझाईन चांगली नाही, आपला किस्सा चांगला नाही, सांगतो कुठं आपण? हकीकत आहे की नाही? जन्मदात्या आईवडिलांचे फोन येतात, यायचे मला सुद्धा. तुम्हाला आईवडील विचारतात, पहा कसं आहे, त्यांच्या अपेक्षा काय? 1000-2000 त्यांना चहा पाण्याला द्यावे. मला सांगा, जन्मदात्या आईवडिलाला जर आपल्याला 1000 रुपये देता येत नसतील तर लानत आहे ना आपल्या जिंदगीमध्ये. खरी गोष्ट खोटी गोष्ट? मग मी एक हजबंड म्हणून परफेक्ट रोल निभावतोय का? मी एक वडील म्हणून रोल निभावतोय का? एक मुलगा म्हणून मी रोल निभावतोय? या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे पैसा. मग हा पैसा कमवणं कोणी ठरवलं पाहिजे? मग मित्रांनो, अशी संधी आली मायलाची, आली की नाही आली? याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. मला लक्षात आलं यार, जिंदगी बदलायची तर आपले विचार बदलले पाहिजे. बिझनेस स्टार्ट केला. स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला लोकांना सांगायला जायचो, लोक मला उलटच करायचे. हॅलो, ते इटी दांडूचा खेळ माहिती आहे का? इटी आणि दांडू असं बोलले, इटी कशी बोलतो आपण, असे लोक बोलून लावले. आम्ही लोकांना सांगायला जायचो, लोक आमचं क्लोजिंग करून माघारी पाठवायचे. पुन्हा सांगायला गेलं असा असा धंदा. आता स्टार्टिंगला मी मुंबईमध्ये होतो, तर एकच टाइम कुठे आपल्याकडे? मी लय बिझी असतो. काय असतो? आता हा बिझी माणूस भाड्याच्या घरात राहतोय, स्वतःचं पण घर नाही. हॅलो, खरी गोष्ट खोटी गोष्ट? हॅलो, तुम्हाला पण अशी कारणं देतात की नाही देतात लोक? हॅलो, माझ्याकडे टाइम नाही, काय नाही, मी किती बिझी. जसं की टाटा बिर्लानंतर घ्यायचंच नाव आहे. हॅलो, रुबाबलंय याच्यात पाहुणे आली तर साखर नाही चहा पाजायला. आता आपण बोलायचं नसतं, कारण ती परत जॉईन पण होणार. खरी गोष्टी खोटी गोष्ट? हॅलो, मी निगेटिव्ह लोक बोलतात, आपण त्यांचं क्लोजिंग करायला जातो, तीच आपलं क्लोजिंग करतात. घडतं की नाही घडतं? कुणाला प्लॅन द्यायला गेलो की तुला किती आले, तू कमाव मग आम्ही बघतो, म्हणजे त्याचा डोळा आपल्याच इन्कम वर. पॉझिटिव्ह विचारच नाहीत करत, हे निगेटिव्ह. ह्याचं कसं चालतंय मग बघूया ना, आपण सेफ मध्ये राहूया. अरे पैसे दिले, प्रोडक्ट मिळाले, नुकसान काय? ही निगेटिव्ह सोच लोकांची. खरी गोष्टी खोटी गोष्ट? हॅलो, आणि हा नकारात्मक विचारांना आपण कन्फ्युज होतो की नाही होतो? एक मित्राला मी प्लॅन देत होतो, मला म्हटलं लय भारी प्लॅन आहे ना तुझं. काय आहे? लय भारी प्लॅन आहे, आपल्याकडे माणसं लय काय आहे ती, लय ठिकाणं माणसं आहेत. म्हणलं आता स्टार्ट करूया. नाही, माझे पैसे तेवढे भर ना तू. आता मी वाट काढा आलोय, हा अजून वाट लावायला. खरं सांगा, मी जागीरदार असतो, आलो असतो काय आला? मग आपलं काय करतात, पब्लिक असं क्लोजिंग करतात. आपलं मन हराश होतं की नाही होतं? कोण प्लॅन द्यायला गेलं चांगल्या माणसाला, आता सर येते, टीचर येते, समजा
जॉबला आहे आणि कुणाला प्लॅन द्यायला गेले ह्यांना लोक काय म्हणतात, सर तुम्ही असलं चालू केलं, शोभत नाही तुम्हाला. ह्यांना रात्रभर झोप याय नाही, अंगाला. आता असलं काय काय गांजे विकायचं काम चालू केलं, तंबाखू विकायचं काम, गुटखा चालू केलं. मी लोक आपल्याला कन्फ्युज करतात की नाही करतात आलो, आणि आपण निगेटिव्ह होतो. काय होतो, मी पण घरी जायचो आमच्या इथं असं काम, पेस्ट साबण, हे लोकांच्या दारात जायचं भेट मागायची, पेस्ट कोण करोडपती होतंय. हॅलो हॅलो, आता एक घरच्याने डायलॉग मारल्यावर काय होतंय, पंक्चरच घ्या. घडतंय की नाही घडतंय. आणि काय लोकांना प्लॅन दे, काय मार्केटिंग आहे, तोंड बिल वाकडं करतात, मार्केटिंग आहे. ते पॅरालिसिस माणसाचं कसं तोंड वाकडं होतं, आणि त्याचं वाकडं झालं की आपलं डबल वाकडं होतं. हा पण घडत नाही. आणि काय लोकांना चेनची एलर्जी आहे, हे कडीत कडी अडकतं, बंद पडतं, चेन आहे. आता मला सांगा, चेन कुठं नाही. आपण जन्माला आलो, वडील आले, आजोबा आले, पंजोबा आले, खापर पंजोबा आले, त्यांचे वडील, हे काय आहे, चेन बंद पडली का कधी. या चेनला पेस्ट लागते, साबण लागतो, शॅम्पू लागतो, चहा लागतो, डोक्याचा तेल लागतो. जोपर्यंत चेन जीवन तोपर्यंत आपली पण चेन जीवन. आता ह्या चेन जर राजू साहेब मेकॅनिक माणूस जर 20 लाखाच्या गाडीत फिरत असेल, आणि संतोष वाबे साहेब पेंटिंग मध्ये काम करणारा माणूस जर 50 लाखाच्या घरात राहत असेल, तर चेन केली पाहिजे की नाही केली पाहिजे. अरे लोक निगेटिव्ह थिंकिंग आहे, लोकांचं ऐकता कशाला. आपण लोकांच्या विचारानं कन्फ्युज होतो की नाही होतो. आपण कन्फ्युज नाही झालं पाहिजे. काय नाही झालं पाहिजे. हा, एकाने मला प्रश्न विचारला होता, लय भारी म्हणला प्लॅन संजय भाई. माझा एकच प्रश्न, म्हणलं काय, म्हणला 2 आणायचे. हा, त्या दोघांनी त्यांनी 2 आणायचे, त्या दोघांनी त्यांनी 2 आणायचे. मग म्हणला सांग, 2 करत गेल्या शेवटच्यानं करायचं काय. मी पण म्हणतो, हा यार करायचं काय. क्लोजिंग कुणाचं करायचं होतं त्यानं माझं क्लोजिंग करून माघारी पाठवलं. आम्ही कदम साहेबांना विचारतोय, साहेब शेवटच्यानं करायचं काय. कदम साहेब म्हणजे शेवटचा जोडच तर आपण राहतच नाही. कारण 140 करोड जनता आहे रे. खरी गोष्ट खोटी गोष्ट. आलो निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह. काय लोकांना हा टेन्शन आहे, 2 आणायचे कुठनं. आता जर 2 जीवन नाही आले तर परत गेल्यावर 4 येणार कुठनं. म्युन्सिपाल्टी जिंदाबाद. हॅलो, अरे आपल्यात दम पाहिजे की नाही पाहिजे. हॅलो दादा, तुझं लग्न जमलं नाही, बरोबर आहे, लग्न करायला गेला 10-12 मुली नाही म्हणल्या, तू काय करते. ते म्हणतोय मीच घाबरू का साहेबाला. काय करते सांग, एक्झाम्पल. दुसरी बघणार की इटल म्हणणार. दुसरी बघणार. काय बाबा, कारण टार्गेट आहे. काय नाराज झाला काय हो. मग ह्याला सुद्धा लग्न करण्यासाठी मुलाला किंवा मुलीला लाईफ पार्टनर शोधावं लागतं. कोण येत नाही, मी आले हॅलो. लाईफ पार्टनर मग शोधल्यानंतर लाईफ पार्टनर भेटतोय की नाही मॅडम. मग शोधल्यानंतर जर यांना लाईफ पार्टनर भेटत असेल तर शोधल्यानंतर आपल्याला पण बिझनेस पार्टनर भेटणार की नाही भेटणार. शोधलं पाहिजे. आता हा कार्यकर्ता नाराज होतोय का, तुम्हाला 2-4 लोक नाही म्हणले, ह्यालाच नव्हत्या 2-4 लोक नाही म्हणले, हा रुसूनच बसतोय, फोन पण उचलत नाही सिनियर. आणि 2-4 मुली नाही म्हणल्या तर हा रुसतोय का. परत नटून थटून नवीन बघायला जातो. कधी विचार आले का आता आळंदीला जातो, विठ्ठल रामायण बरं. मित्रांनो, शोधल्यानंतर भेटतंय. मग असं मी शोधत गेल्यानंतर माझी टीम बनत गेली आणि आज सांगताना आनंद होतोय, माझ्यासोबत 1 लाख लोकांचा ग्रुप उभा राहिलाय. 1 लाख लोकांनी एक पेस्ट घेतली. किती पेस्ट गेल्या, 1 लाख. एका पेस्टवर 1 रुपया आला, किती आले. 1 लाख लोकांनी एक ग्रो मॅजिक घेतलं शेतीचं. हॅलो, फुटवा वाढायचा. हॅलो, 1 रुपया आला तर 1 लाख रुपये मिळाले. समजलं तुम्हाला. आणि अशा पद्धतीने जो 2000 कमवाय आलेला माणूस आता सध्या मी 2 नावावरती 2,10,000 घेऊन तुमच्या समोर उभा आहे. आठवण. आता आम्ही माउंट आबूला 560 लोक होतो. किती. राजू होते, संतोष होते, मॅडम टीम होत्या. आता तिकडं काही काम नव्हतं, फक्त पिकनिक 8 दिवसाची. किती पिकनिक 8 दिवसाची. आता 8 दिवस जर कामावर असलं तर पगार भेटेल, कामावर नसल्यावर पगार येईल का. मला त्या 8 दिवसात पगार आला 4,20,000 रुपये, काम न करा. मला बोलतात पॅसिव्ह इन्कम. कसा इन्कम, पॅसिव्ह. आज आपलं काय चाललंय, मर काम करायचं.
आज आपली नोकरी किंवा कामधंदा जे आहे वाईट नाही आहे, मी पण केलेला आहे. ऊसाचा रस असतो ना साहेब, ऊसाचा रस काढणारा ऊस काय करतो, टाकतो पाणी, रस कसा निघतो, फसफस निघतो की नाही निघतो, परत फोल्ड करतो, परत फसफस, परत अजून फोल्ड करतो, टिप्पे टेप्पे, परत काय काय अद्रक अनस आणि लिंबू, परत टिप्पी टिप्पी. आता ऊसातनं त्या रस काय निघाना, आता ते ऊस गुराई काय करतो, काय बोलतात त्याला, मी नाही बोलला तुम्ही नाही बोलताय, हॅलो, ते कुठं टाकून देतो, म्हणजे ऊसाची किंमत कुठपर्यंत आहे. मित्रांनो आपल्या पर्सनल जीवनात पण असंच आहे, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, कामावर जातोय तोपर्यंत पगार, हॅलो, काम बंद पगार बंद. म्हणजे आपण केलेली मेहनत आपल्यासाठी झाली का. माय लाईफ मध्ये जर टीम तयार केली, खाली जाऊन द्या तुमचे हजारो लाखो लोक काम करत राहिली, ते लोक स्वतःसाठी काम करणार आणि त्यांनी केलेल्या कामावर तुम्हाला उत्पन्न मिळणार की नाही मिळणार. हा बोलतात पॅसिव्ह इन्कम. हा पॅसिव्ह इन्कम. फक्त काळाप्रमाणे आपण विचार बदलले पाहिजे. आता हे बदलल्यामुळे आज आम्हाला काय लाईफ भेटलं. मॅडम म्हणल्या साहेबाकडे गाडी नव्हती, हॅलो, हा गाडी नव्हती पण एसटी होती आपल्याला फिरायला. काय होती, अरे एसटी 35 लाख किंमत आहे एसटीची मॅडम, लय भारी एसटी, सगळ्यात बेस्ट प्रवास एसटीचा. हॅलो, मी लय खूप प्रवास केलाय, कारण का कंडक्टर पण असतो आणि ड्रायव्हर पण स्पेशल असतो. आपला बस स्टॉप आला की सांगतो जेजुरी आली उतरा, हॅलो, एवढं पण बोलतोय का, तिना टेन्शन. अशा एसटीनं प्रवास करणारा माणूस फक्त डोक्यात एक विचार केला, बाकी लोक जर गाड्या घेऊन फिरतात तर आपण गाडी का फिरू शकत नाही. फिरू शकतो की नाही फिरू शकतो. आपण रडत राहतो, सर माझ्याकडे ना काम केलं असतं पण बाईक नाहीये. अरे बाईक नाही पण देवानं पाय दिलेत की नाही दिलेत की नाही साहेब. आता एखाद्याकडे करोडाची गाडी दिली आणि त्याला पायच नाही दिले, काय त्या गाडीत उचलून बसवावं लागेल त्या साहेबाला, पेटवायचंय काय त्या गाडीला. हॅलो, आज आपल्या गरीबाकडे गाडी नाही दिली पण परमेश्वरानं पाय दिलेत, पायी चालत जाऊन आपण गाडी आणू शकतो की नाही आणू शकतो. हॅलो, सोच पाहिजे आपली. आणि सोच असेल बघा, मी डोक्यात ठेवलं, मी 2.5 वर्ष चालत फिरत होतो, यस आपली गाडी येणार एक दिवशी, आणि आज अशा गाडीनं फिरतोय, त्या गाडीची किंमत आहे 85 लाख रुपये, BMW. कसं वाटतं ऐकायला. अशी जर गाडी तुमच्या दारात आली 85 लाखाची आणि त्या गाडीत तुमचे आई वडील बसले, किती अभिमान वाटेल त्यांना, सांगा किती भारी वाटेल. मिसेस त्या गाडीत बसली किती आनंद होईल, मुलं त्या गाडीत फिरतात किती आनंद होईल. मित्रांनो, हा रिस्पेक्ट व्हॅल्यू वाढवणं आपल्या हातात आहे. पण आपलं काय चाललंय, डोक्यातच रामायण चाललंय, होईल का, जमल का, कसं व्हायचं, आणि मला नाही वाटत होईल म्हणून. आपण हा का विचार करत नाही, का जमणार नाही, का होणार नाही. हॅलो, विचार पॉझिटिव्ह. बघा ना, आज काय झालंय, जग एवढं बदललंय, आजही लोकांना विश्वास बसत नाही. 2,10,000 खरेच येतात का. अरे बघा, आम्हाला काही वेळ लागले का इथे येऊन तुमच्या समोर डान्स करायला. आलो, येतात म्हणून तर बोलतोय ना, गाडी बाहेर उभा आहे, नंबर टाका लगेच समजेल गाडी कोणाच्या नाव नाही. तुम्हाला आज मी एक सांगतो, मी प्रत्येक मीटिंग मध्ये IT रिटर्न लावतो की गव्हर्नमेंटला मी टॅक्स किती भरतो. हा वाईट बिझनेस आहे, बदलत्या युगाचा एक आविष्कार आहे. आज मला सांगा, जग किती बदललं, असं आपण बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे. बघा, पाण्याची बॉटल आज कितीला घेतोय, 20 रुपयाला. ही पाण्याची निर्मिती कधी झाली कोणाला माहित आहे. पाणी मार्केटमध्ये आलं 1969 साली. किती साली. ज्याने ही पाण्याची बॉटल काढली त्याला वेडा म्हणले, मूर्ख आहे, पागल आहे, येडपट आहे, कोण झालेला पाणी ह्याचं बॉटल कोण घ्यायची, आमच्याकडे तर आड भरलाय, तू घेऊन जा विहिरीत पाणी भरपूर घेऊन जा टँकर, ही कोण खपणार आहे त्याची बॉटल. आज काय झालं सांगा मला, लाखो लोक त्या पाण्याच्या बॉटलवर जगतात की नाही जगतात. रिझन काय, जग बदललं की नाही बदललं. बघा, पहिले एखाद्याला पैसे पाहिजे असतील, समजा आता वायशे साहेबांना पैसे पाहिजे, तर मी काय करणार, एक तर कॅश देणार नाही तर चेक देणार. चेक दिल्यावर काय जाणार, हे बँकेत गेल्यावर टोकन नंबर, नंतर ह्यांना पैसे. आता माणूस पैसे कसे देते, पैसे पाहिजेत, हा नंबर सांग जरा, हा बघा आले का, अरे हवेत ना पैसे पोहोचले त्याच्याकडे. जमाना बदलला की नाही बदलला. हे जर 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी म्हणलं असतं तर लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं असतं की नाही. बघा, जग किती बदललं. पहिला कॅमेरावाला यायचा फोटो काढायला, मग फोटो कधी काढणार, रील धुवून कधी आणणार, ती 36 फोटोची रील जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्याला पाठवणार नाही, जेजुरीतच ती रील पडून राहणार. आणि ती रील धुतल्यानंतर परत पुण्यात पाठवणार, पूर्ण झाल्यानंतर पुण्यात नाही येणार, मग आपण बघणार वा फोटो. आता फोटो कसं काढते,
टप 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 ऑनलाईन लग्न जमायला लागली. हॅलो, कधी वाटत होतं का हवेतनं फोटो जाईल? वाटत होतं का? जग बदललं की नाही बदललं? आवाज आहे ना? मग आता आपण सुद्धा बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? आज तुम्हाला हे विश्वास वाटत होता का? पहिला गावात एकच टेलिफोन होता, लँडलाईन. आणि मग फोन आला की सांगायचे, अरे फोन आलाय तुझा, बंद करा बंद करा. कारण 10 रुपयाला मिनिटाला कॉल. हॅलो, कधी वाटत होतं की आपण फ्री मध्ये बोलू भविष्यात? हॅलो, बरं असं बोलू की त्याला वायरच नाही, एवढी डबी येणार, तुझी जोरीत मी बारामतीत. हॅलो म्हणलं की बोल म्हणणार, आवाज तर क्लिअर येणार, साला वायरच नाही कुठनं. सांगा मोबाईलला कुठे वायर आहे? कुठनं आवाज येतो? कसं पॉसिबल झालं? हॅलो, आवाज आहे ना? कसं पॉसिबल कसं झालं? रिझन काय? टेक्नॉलॉजी. सेम टेक्नॉलॉजी डायरेक्ट सेलिंग माय लाईफस्टाईल. हा बदलत्या युगाचा आविष्कार आला टेक्नॉलॉजी. तुम्ही आज ऍक्सेप्ट नाही केला, उद्या करावं लागेल, उद्या नाही भविष्यात करावं लागेल. आणि हा जर आता बदल केला तर आपली जिंदगीत बदल होणार. होणार की नाही होणार? मग बदल केला पाहिजे की नाही केला पाहिजे? काळाप्रमाणे बदल केला पाहिजे. मी तुम्हाला सांगेन ऍडव्हान्स मध्ये, आज जग एवढं झपाट्यानं वाढलंय ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आता मार्केटमध्ये अशा गाड्या यायला लागल्या, त्या गाडीला ड्रायव्हरच नाही. हॅलो, बिना ड्रायव्हरची गाडी चालते. जे ड्रायव्हर लोक सावध राहा. हॅलो, कारण का तुम्हाला मी सांगतो, पहिले चहा भेटायचा वायसी साहेब टपरीवर, आज टपरीच गायब झाली. कुणाला वाटलं नाही की एवढे चहा येईल, आमची वाट लागेल. हॅलो, आज चहावाल्याची हालत काय झाली, एक पॅटर्न आला. म्हणून कधी कुणी परमनंटली डोक्यात ठेवू नका की माझा परफेक्ट धंदा चालेल. कॉम्पिटिशन कुठून कधी येईल सांगता येत नाही. मग बदलत्या काळाप्रमाणे आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे की नाही केला पाहिजे बिझनेस? आवाज आहे ना? हा एक अनोखा बिझनेस आहे. आज बघा, तुम्हाला लोक नावं ठेवत असतील या बिझनेसला, बोले मार्केटिंग बेकार आहे बेकार आहे, काय खरंय तेव्हा. आता मला सांगा, जर बेकार धंदा आहे तर 20 लाखाच्या गाडीतनं फिरते ती माणसं. मग शहाणा माणूस कितीच्या गाडीतनं फिरतोय? आलो विचारा ना तुम्ही. आता बेकार माणूस BMW मध्ये फिरतोय. बेकार माणसाला वर्षाला 2 कोटी पगार आहे. हा पुढं काय आलं? आणि तुम्ही शहाणं कशावर फटफटीला टायर नाही, गोटा झालाय टायर. मग आम्ही बेकार टीमचा अध्यक्ष बनायला आवडेल ना आम्हाला? आलो, आवडेल की नाही आवडेल? आलो, लोकांची काय आपण कन्फ्यूज होतो मॅडम, कन्फ्यूज होतो. आता हे मॅडमचं एक्झाम्पल घ्या, काय इन्कम घेत आहेत. आता मॅडम होस्टिंग करतात, कसं वाटलं होस्टिंग? हा स्टेज कुठे आहे मला सांगा? पॉवरफुल स्टेज आहे की नाही? कारकर मॅडम महिन्याचं इन्कम किती? 40,000 रुपये. त्यांनी टॅबच घेतलाय 35,000चा प्लान दावायला. हॅलो, मला सांगा ही किती मोठी ताकद आहे. मग एक महिलांना एवढं योगदान कुठे? कुठे कुठे विमानात फिरून आले तुम्ही? कुल्लू मनालीला. कुल्लू मनालीला. आता माउंट आबूला पण जाऊन. माउंट आबूला मॅडम कुठं? मैसूर, गोवा. हॅलो, हाय का? हा कशानं? बेकार धंद्यात ना. हॅलो, शाने बसलेत रेल्वेला हात करत, बस आली का? आले 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 बस. तुम्ही लोकांचा विचार करू नका. संतांनी सांगितलं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. हा बदलत्या युगाचा आविष्कार आहे. आज मी माझ्या लाईफ मध्ये विचारामध्ये चेंज केलं. आज आमच्या सगळ्या लीडर लोकांची जिंदगी बदलली की नाही बदलली? मी सांगेन, शेतीचा काय रिझल्ट आहे, शेतीच्या प्रोडक्टच्या काय मागणी आहे, जबरदस्त मागणी. भुवास्त्र, ग्रो मॅजिक. आता काय तुम्ही आता बघितलं, एक व्हिडिओ आला होता, कांदे कांद्याचा व्हिडिओ बघितला, त्याला पांढऱ्या मुळ्या किती लागल्यात बघितल्या का तुम्ही? सर, आपली शेती एवढी ना, तुम्हाला खरंच सांगतो, आपल्याला भविष्यासाठी ना गरज आहे ह्या शेतीची. आणि त्यासाठी आपल्याला जैविक प्रोडक्टची गरज आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्टची गरज आहे की नाही? मग आता ह्या प्रोडक्टची माहिती घ्या, मार्केटमध्ये उतरा. आणि माझं सांगणं आहे, तुम्हाला जर मोठ्या लेवलला तुम्हाला वाटतंय आमच्यासारखं लीडर लोकांसारखा पैसा तुम्हाला आला पाहिजे, आवाज आहे ना, तर तुमचं लोक क्लोजिंग करतात ना, तुम्ही लोकांचं क्लोजिंग केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. कशाची गरज आहे? आता आमचे राजू साहेब मेकॅनिक होते. काय होते? राजू मेकॅनिक. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय, स्वतःच्या खर्चानं शिकायला जात होता फुकट. काय किती वर्ष शिकला राजू फुकट? 4 वर्ष. ह्याला पगार नाही काय नाही. हॅलो, शिकायला रोज जायचा डबा घेऊन. हॅलो, कुठं? फलटणला. फुकट, रुपया नाही. ते कामगार मालक ह्याला गाईड करायचा, ट्रेनिंग द्यायचा, आणि हा फुकट, ह्याला पगार नाही काय नाही. 4 वर्ष. किती वर्ष? बर, मेकॅनिक बनल्यावर याला किती पगार भेटला?
10,000. किती भेटला मेकॅनिक बनल्यावर पगार त्या काळात? 6,000. हॅलो, मेकॅनिक बनल्या किती वर्ष शिकला मॅडम? 4 वर्ष. 4 वर्ष. माय लाईफ मध्ये तुम्ही 20 आणि 30,000 कमवताय. किती शिकताय? देव काय डोळ्यावर लावून बसलाय काय? अरे वागानो म्हणे मला करोड पाहिजे, कोटी पाहिजे. कोटी नाही 10 कोटी देणार देव, पण देव म्हणणार पहिला शिकला तर टिकला आणि टिकला तर टिका लागणारा LTCचा. प्रशिक्षण महत्वाचं. आपण काय करतो, शिकत नाही साहेब. मला सांगा, मी मेकॅनिक नाही आणि गाडी घेतली रिपेअरिंगला, काय होईल सर सांगा? हा, गाडी नीट होईल की मालक नीट मला करल? खरं सांगा. डॉक्टर बनलूया, 2-4 महिने नॉलेज घेतलंय आणि पेशंटचं ऑपरेशन करायला घेतलंय. हा, ऑपरेशन. अहो, माझं पब्लिक ऑपरेशन करून टाकतील की नाही टाकतील? आलो, मला मेसेज काय द्यायचा आहे? आज लोक ह्या धंद्यात काय यशस्वी